यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून। शिवसेनेकडून युवासेना राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। महायुवोत्सवासाठी महाराष्ट्रातून युवा मुंबईमध्ये दाखल होत आहेत। प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदेंकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। शिवसेना युवसेना राज्यव्यापी मेळावा म्हणजेच महायुवोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। NSCI डोम इथं वरळी इथं हा महोत्सव होणार आहे। कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडून युवा मेळावा आयोजित करण्यात आलाय। नेमकं मेळाव्याचं आयोजन कसं केलेलं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाये। सध्या आपण आलेलो आहोत NSCI डोम वरळी या ठिकाणी आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंतिम टप्प्यात जी आहे शिवसेनेकडनं युवा महोत्सव करण्यात येत आहे। त्याची अंतिम तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातनं असेल किंवा मुंबईतनं असतील या ठिकाणी युवा जे आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचे शिलेदार ते सध्या या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। एकदम नियोजन आता दिसून येत आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे। कसा पूर्ण कार्यक्रम असणार आहे दिवसभर? नाही, नक्कीच आपण पाहत असाल 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, मागच्या वर्षी ह्या वर्षी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। युवासेना कुठे शांत बसलेली नाही। निवडणुका झाल्यानंतर सुद्धा युवासेना शिवसेना वाढवण्यासाठी हे अग्रसर आहे आणि निश्चितपणे आज ह्या मुंबईच्या वरळी डोममध्ये दरवर्षी होत असलेला युवासेनेचा जो संमेलन आहे त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने आमचे युवा सैनिक आज या ठिकाणी आलेले आहेत आणि एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। बरेच जण तथाकथित नेते युवासेना प्रमुख म्हणून फिरतात, पण खरी युवासेना कोणाची आहे हे लोकसभेमध्ये दिसलं, हे विधानसभेत दिसलं, हे झेडपीमध्ये दिसलं, हे नगर परिषदेमध्ये दिसलं, हे महानगरपालिकेमध्ये दिसलं। शिवसेना जे एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे घेऊन जात आहेत आणि त्या शिवसेनेची युवासेना ही खरी युवासेना आहे हे आजच्या मेळाव्यातनं पण आपल्याला दिसून येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।